प्रेत उचलण्यासाठी किंवा प्रेताला खांदा देण्यासाठी 4 खांदेकरी कोणी देता का हो? काय 10,000 रुपये देतो. सत्य घटना आहे. आणि ही घटना 4 कारणामुळं 4 ते 5 कारणामुळं घडू लागलेले. कोणती आहेत ती 4 ते 5 कारणं आणि अशी अवस्था का आली किंवा अशी अवस्था का येणार आहे हे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ऐका ते ते कुणाला आवडेल कुणाला नाही आवडेल. आवडणं न आवडणं हा तुमच्या मनाचा गुणधर्म आहे. सांगणं योग्य सांगणं सत्य सांगणं आणि सत्य हाची देव आहे. लक्षात आलं का तुमच्या? सत्य सांगत जाणं सत्य बोलणं देव दुसरीकडे कुठे नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मी आधाराशिवाय बोलत नाही हे सर्वांना माहित आहे. जगद्गुरु तुकोबरायाचं प्रमाण देऊन सांगतो. लक्षात ठेवा. खरं बोला. खरं बोललं तर देवाची फुकट प्राप्ती होते बर का. अभंग आहे त्यांचा. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी फुकासाठी जोडे हरी. आणि जग काय करायला लागले त्याच्यावरती नीट लक्ष द्या. ऐसे फुकाचे उपाय फुकटचे उपाय सोडून काय करते? सांडोनिया वाया जाय सांडोनिया वाया जाय. अभंग गाथ्यामध्ये दिलाय. काय एक म्हणजे खरं बोला सत्य बोला. सत्य थोडस झोंबणार असतं नाकाला, परंतु ते कितीही खोट्याने झाकलं तर ते कधी झाकलं जाऊ शकत नाही. ही जी घटना आहे मी बोलतोय ते अरे कुणी 4 खांदेकरी द्या रे प्रेत उचलायला. ही अशी घटना ही आणखीन जास्त नाही. आपण जिवंत आहे तोपर्यंत 20 ते 30 वर्षाच्या पुढे निश्चित घडणार. का घडणार त्याचं कारण मी सांगतो. ही कारण नीट लक्ष द्या आणि संप्रदायात असलेल्या व्यक्तींनी या कारणामध्ये गुंतावं का अडकून राहावं का. पहिला महत्वाची गोष्ट ही आहे की देव सर्वांना माहित आहे की भगवंत एकटाच आहे. सर्वांना माहित आहे. पहिले कोठेच नव्हते काही. आलं का लक्षात? तो एकटाच होता आणि त्या एकापासून तिथे एक ढालगज निर्माण झाली आणि त्या दोघांच्या सहकार्याने या विश्वाची निर्मिती झाली. मात्र त्यांनी ज्या वेळेला हे विश्व निर्माण केलं मानव निर्माण केला त्यावेळेला प्रत्येकाला स्त्री असो पुरुष असो तो कोणत्याही धर्माचा असो धर्म एकच आहे मानव धर्म. वेगवेगळे धर्म देव आमचा आहे देव तुमचा नाही त्याचा हा अवतार होता त्याचा तो अवतार होता. अरे अवतारांच्या राशी आहेत त्याच्याकडे. आलं का लक्षात? भगवंताला काय अशक्य आहे तेवढं सांगू. तो आमचा आहे तो तुमचा नाही. आमचा देव वेगळा आहे तुमचा देव वेगळा आहे असं जे तुम्ही भांडत बसताय जातीवाद निर्माण करताय. आणि हा अलीकडे जातीवाद जास्तच बडकू लागलाय. मग ते कुणाच्या एंट्रीमुळे म्हणा परमार्थामध्ये किंवा असे लोक परमार्थामध्ये घुसल्यामुळं की ज्यांचं गीता वाचन नाही ज्यांना कुराण म्हणजे काय हे माहित नाही ज्यांना
बुद्धांनी काय लिहिलं, सर्वांनी एकच लिहिलं, देव एकच आहे. फक्त त्यांच्या सांगण्याची भाषा वेगवेगळी असेल, पण सर्वांनी सांगितलं की तो एकच आहे. मग तुम्ही आम्ही काय केलं, नाही मी या जातीत जन्माला आलो, मग तो नाही आमचा देव हा. त्याच्यासाठी हे जे, कारण वेगवेगळ्या गणाचे, मनुष्यगण असेल, राक्षसगण असेल, देवगण असेल किंवा पक्षीगण असेल, हे वेगवेगळे देह निर्माण करताना हे मात्र असंख्य मानव देह जरी निर्माण केले तर प्रत्येकाला 2 डोळे आहेतच, 1 नाक दिलेलंच आहे, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 1 हृदय आहे. तो जातीचा कोणत्याही असू द्या, या धर्मावरून किंवा जातीवरून जर तुम्ही भांडण करत बसला तर आणखीन 30 ते 50 वर्षांनी निश्चित हे जी मी हेडलाईन टाकलेली थंबनेल वरती, प्रेत उचलण्यासाठी सुद्धा, घरातला माणूस मेलेला उचलण्यासाठी सुद्धा शेजारी राहत असलेली व्यक्ती येणार नाही, ह्या जातीयवादामुळे. हे पहिलं सत्य आहे. दुसरं की सत्य बोलणारे, जे मूळ खरे बोलणारे जे संप्रदायाचे लोक आहेत, संप्रदाय कोणताही असेल, त्यांची संख्या कमी आहे. आणि संख्या जरी कमी असली तर अशांची कोणी कीर्तन ठेवत नाही. म्हणजे बोगस कीर्तनकार याच्यामध्ये, समाजामध्ये किंवा जगामध्ये म्हणा शिरल्यामुळे ज्यांचा काडी मात्र संबंध नाही, स्वतःच्या फायद्यासाठी ते परमार्थ करतात. सत्य परिस्थिती सांगतोय मी तोंडातून खोटं कधीही सांगणार नाही. पर बोटावर मोजण्या इथपर्यंत सत्य कीर्तनकार ह्याच्यामध्ये मी अनुभव घेऊनच बोलत असतो. लक्ष्मी मंदिरामध्ये मी आता 3 तारीख ते 17 तारखेपर्यंत सप्ताह ठेवलेला आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यावेळेला इच्छुक कीर्तनकार की जे अत्यल्प मानधनामध्ये, अत्यल्प म्हणजे मी कोणत्याच कीर्तनकाराला कधीच कमी पैसे देत नाही की जेणेकरून तो नाराज होईल. त्याला काय 500 रुपये जरी दिलं, 1000 रुपये जरी दिलं, 1500 जरी दिलं, 2000 जरी दिलं, 10,000 जरी दिलं, खरा कीर्तनकार असेल तर ते पाकिटात किती दिले हे पाहणारच नाही. तो परमार्थ करत असेल तर. बरं का, एक उदाहरण म्हणून सांगतो. आतापर्यंत युट्यूब वरती मी ही 2-3 चॅनल वरती माहिती टाकल्यानंतर एक कीर्तनकार, बरं का, मी नाव नाही सांगू इच्छित, परंतु सर आपण तिथे सेवा आवर्जून करणार आणि माझं 1 दिवस कीर्तन ठेवा. आतापर्यंत एवढ्या जणांनी चॅनलवरती पाहिलं, बरं का, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये भरपूर कीर्तनकारांनी पाहिलं असेल, गायनाचार्यांनी पाहिलं असेल, सगळ्यांनी पाहिलं असेल. मी मोफत कोणाकडूनही कार्य करून घेत नाही, लक्षात ठेवा. कारण कीर्तन करायचं, यायचा खर्च आहे, जायचा खर्च आहे. 2-2.5 तास आपले कीर्तनच जाणार आहे. यायला 1 तास 1.5 तास, जायला 1 तास 1.5 तास, म्हणजे दिवस तो जाणारच आहे. मग मनुष्याचं मूल्य तुम्ही करू शकत नाही, लक्षात ठेवा. ते आपले भगवंताचा प्रसाद म्हणून दक्षिणा देत असतो आपण. त्यांचं मूल्य तुम्ही पैशामध्ये, खऱ्या कीर्तनकाराचं मूल्य तुम्ही पैशामध्ये करू शकत नाही. सत्य बोले माझी वाचा. परंतु आता हे कीर्तनकारच नाहीत ना, असे कीर्तनकारच राहिले नाहीत. बरं, जे आहेत त्यांना कोण सांगत नाही. आता कीर्तनकार जे मिळतात ते समाजामध्ये द्वेष माजवणारे कीर्तनकार आहेत. मग ते जातीयवादावरून बोलत असतील
किंवा कुठल्याही विषयाला किंवा संसाराच्या गोष्टी सांगून बोलत असतील की जेणेकरून समाज हा तमाशा वृत्तीचा बनावा, नर्तकी वृत्तीचा बनावा, कीर्तनाच्या वृत्तीचा बनू नये, अशा पद्धतीनं एक मोठा गैरसमज. आणि पुन्हा अशा कीर्तनकारामुळं वारकरी संप्रदायांचा, संप्रदाय कोणताही असू द्या, जो संप्रदाय त्यामध्ये 1-2 चांगले असतात देण्यात आलं, त्यांचं कोणी ऐकत नाही, सत्य बोलते ते. परंतु 90% लोक त्यामध्ये, तो बिघडेल कसा ना, आपली स्वतःची पोळी भाजेल कशी. परंतु एक आवर्जून गोष्ट सांगतो, जर तुम्ही सत्य आचरण करत नसाल तर तुमचा हे रात्रंदिवस कितीही पैसे कमवून ठेवा. तुकडोजी महाराजांचा, संत तुकडोजी महाराजांचा, राष्ट्रसंत आहेत ते, त्यांचा अभंग बघा, आलं का लक्षात? त्यांनी सरळ सरळ बोलून गेले. सर्व समाजातील संत कोण, अहो तुम्ही वर्णाला जर जात म्हणू लागला तर कसं व्हायचं? आणि तुम्ही संतांच्या वचनाचा अर्थ तुम्हाला सांगता येत नसेल तर राहू द्या, परंतु चुकीचा नका सांगू. त्यांना अपेक्षित अर्थ फार वेगळा असतो. आता मी तर हे दुसरं कारण आहे, योग्य कीर्तनकार न मिळणे. तिसरं महत्वाचं कारण हे आहे की गावोगावी, प्रत्येक गावामध्ये माळकरी हा आहेच. मग तो गायनाचार्याच्या स्वरूपात असेल किंवा मृदंगाचार्य असेल. गाव असं नाही की जिथे परमार्थिक व्यक्ती नाही, ती कोणत्या समाजाच्या याच्याशी देणं घेणं नाहीये. गणपती उत्सव जसा सर्व समाज एकत्रित आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केला, तसं हा संप्रदाय म्हणजे भजन असेल, कीर्तन असेल, गायन असेल किंवा वेगवेगळ्या ओव्या असतील, भारुडाचे कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या धर्मामध्ये, तुम्ही आम्ही पडलेल्या धर्मामध्ये, परंतु तत्व सर्वांचं उद्दिष्ट एकच असतं ना. हे कार्य केल्यामुळं सर्वांचा इच्छा एकच, हे कार्य आपण करायचं कशासाठी करायचं? सर्वांची इच्छा एकच आहे, काय? सुख मिळावं. सुख मिळवणे हे तर सर्वांचं टार्गेट आहे ना, मुख्य टार्गेट तर हे आहे ना. प्रत्येक मनुष्य कुठलाही घ्या, समाज कोणताही असू द्या, त्यानं कार्य कोणतंही करू द्या, त्याला फक्त एकच प्रश्न विचारा, तू हे कशासाठी दाबादाबी चालली तुझी? त्याचं एकच उत्तर असतं, काय नाही, सुख मिळावं म्हणून. सुख मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय, आनंद मिळवण्यासाठी कोणाचाच प्रयत्न नाही. मग तो कोणताही समाज असू द्या, प्रत्येक जण सुखासाठी तळमळ आहे. आनंद मिळण्यासाठी कोणाचीच तळमळ नाही. जेव्हा आनंद मिळेल ना, तेव्हा मी मागेही बोलून गेलो, एकमेव शब्द असा आहे आनंद, याला विरोधार्थी शब्द नाहीये. अहो सुखासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण मिळताय का? ते नाही ना. तुम्ही सुख मिळवताय पण दुसऱ्याला दुःखात घालून मिळवताय ना, म्हणजे तुम्ही कालांतराने सुखी राहाल का? अहो आज दिवस आहे, म्हणजे रात्र ही येणार आहे, ठरलेली गोष्ट आहे. तसं आनंद या स्थितीला पोहोचणं, परमार्थामध्ये सत्य बोलणं म्हणजे आनंद मिळवणं. आणि असा आनंद व्हिडिओ मोठा होणार आहे. ज्यांना आवडणार नाही त्याने आता स्किप करून आपलं दुसऱ्या चॅनलवर तुम्ही जाऊ शकता. म्हणजे सर्वांचा धर्म एकच आहे हे लक्षात ठेवा. मी काय म्हणतोय ते, तो कोणताही प्राणी असू द्या, कोणताही जीव असू द्या, तो वनस्पतीमधील असेल किंवा इतर कुठल्याही ऑर्गॅनिझम मध्ये असेल, त्याची एकच इच्छा आहे. पक्षी सुद्धा पहा, आपल्यापेक्षा ते शाणे आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी, माऊलींनी कितीतरी दृष्टांत दिले त्याच्यावर.
पण त्या दृष्टांताचा अर्थ काय आणि तो दृष्टांत खरोखर आपणाला लागू पडतो का नाही या संसारामध्ये, हे ज्याचे त्याचे अनुभव आहेत. हे मुख्य तिसरं कारण आहे. लक्षात ठेवा की अशा लोकांनी, विषय माझा मुख्य आहे की हे जे लोक आहेत प्रत्येक गावागावामध्ये, ते कुठल्याही भगवंताला भजणारे असणं आवश्यक. त्या गावामध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम होणं, मग ते सप्ताह रूपाने असतील किंवा कुठला उत्सव रूपाने असतील, जेणेकरून सर्व प्रकारचा समाज हा त्या ठिकाणी येऊ शकेल, त्या ठिकाणी मानव येऊ शकतील. जातीपातीचा न विचार करतात. हे तुम्ही आम्ही पाडलेले आहेत जातीपाती, त्यांनी नाही. त्यांनी एकच, सर्वांचं उद्दिष्ट काय आलं का लक्ष? ते मग प्रत्येकाचे गण वेगवेगळे आणि ज्याचा जसा गण तशा पद्धतीनं त्याची प्रवृत्ती, आलं का लक्षात? आणि अशा परमार्थामधील व्यक्तींनी असे कार्यक्रम जर राबवले नाहीत तर आणखीन 30 ते 50 वर्षांनी वर थंबनेल मध्ये जे सांगितले ते निश्चित घडणार. लक्षात ठेवा. आणि चौथं अतिशय महत्वाचं कारण, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी समोरच्याचं किती वाटोळ होतंय, मग ती क्षेत्र कोणतंही असू द्या, क्षेत्र कोणतंही असू द्या, या वृत्तीच्या लोकांचा भरणा ज्यादा झालाय. कारण चांगल्या विचाराचे लोक काय झालेले, कमी झालेले. मी पुन्हा एकदा सांगतो पहा, समाजामध्ये सुखासाठी धावाधावी करणाऱ्या लोकांपेक्षा, कुठं नाही सांगत मी, सध्या तुम्ही ऑब्झर्व करा जगामध्ये, सुखासाठी धावाधावी करणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा डिहिरी जाणण्यासाठी किंवा डिहिरीवरची त्वचा जाणण्यासाठी, चरबी जाणण्यासाठी सकाळी धावाधावी करणारे तुम्हाला जास्त लोक दिसतील. आणि हे सत्य परिस्थिती. का? कारण जर तुम्ही दुसऱ्याचं लुटून आयुष्यात जर सुख प्राप्त करू इच्छित असाल तर तुम्हाला स्वतःची डेअरी जडवण्यासाठी धावाधावी करावीच लागणार आहे. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु सुखासाठी, आनंदासाठी धावाधावी करणारे अगदी बोटावर मोजणे. डेअरी झडवण्यासाठी, स्वास्थ्य लाभण्यासाठी धावाधावी करणाऱ्या लोकांची संख्या जास्त झाली. अनेक कारण आहेत. या कारणामध्ये अनेक स्पष्टीकरण आपण देऊ शकतो, परंतु व्हिडिओ खूप मोठा होऊ लागला. त्याच्यामुळं अगदी मर्यादित शब्दामध्ये विचार करण्याच्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या. भगवंताच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने त्या सांगितल्या. झालेली सेवा तुमच्या सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.